हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी कोमल आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी साडी वेअर करून कुठे चालली आहे, तर चला पुढे बघूयात आपण कुठे चाललोय. आणि हे पहा, वाव, किती सुंदर मंदिर आहे हे. हे जोधपूरमधील अक्षरधाम मंदिर आहे. पूर्ण दगडात काम केलेलं आहे या मंदिराचं. पहा, लाइटिंग, बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर आहे हे. छान वाटलं पाहून की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मूर्ती जे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे खूप सुंदर आहे. ऑथेंटिक वाटतंय सगळं, की कुठेही असं डार्क कलर, चकमक असं कुठेही नाही आहे. हा खालचा लॉन आहे सगळा. मूर्त्या बसवलेल्या आहेत, एलिफंट, बाकी पण अशा की गिटार वगैरे घेऊन बसवले, वीणा वगैरे घेऊन बसवलेले आहेत. मस्त होता मंदिराचा व्ह्यू. पहा किती बारीक कोरीव काम आहे हे. आणि हे शंकर पार्वतीचं मंदिर. ह्या खांबावरचं काम खूप नाजूक दगडावरती केलेलं हे काम छान वाटत होतं. जरा वेळ आम्ही छान वाटत होतं. मन अगदी प्रसन्न झालं. एवढं छान मंदिर आहे हे. आणि या मंदिरात पाहिलं की इथल्या ज्या मूर्ती आहेत की कुठेही त्यांनी फुलं वाहिलेली, प्रसाद वाहिलेला, आपल्या इकडे जे ओततात मूर्त्यांच्या हळदी, कुंकू, तेल, असं कुठेही नाही आहे तिथं की वाहिलेलं देवाला. पूर्ण क्लीन, काहीच नाही सांडलेलं तिथे दिसत आहे. मंदिराच्या आजूबाजूला पण काही स्टॉल वगैरे काहीच नाही आहे, कारण की ते काहीच अर्पण करून देत नाही आहेत. बिलकुल क्लीन. प्रसाद वगैरे ते त्यांचे पंडित आहेत ते ठेवतात. बाकी लोक असं कुणीही जाऊन त्याच्यावरती असं ओतू शकत नाही. तर छान वाटलं की साफसफाई राहिली, की त्या मूर्त्या खराब नाहीत होणार, घाण नाही होणार आजूबाजूला, की परिसर एकदम स्वच्छ राहिला. त्या खांबावरती काम केलेलं आहे मूर्त्यांचं. हा वराह अवतार भगवान विष्णूचा. किती बारीक काम केलेलं आहे हे, कोरलंय. हे पहा सूर्यदेव. मला तर खूप आवडलं हे, की नाजूक काम आहे हे.
आणि हे राधाकृष्णाची मूर्ती. आपल्या इकडं कृष्णाला पाहतो आपण धोतर वगैरे घातलेलं असं, तो वेशभूषा आहे. तर यांनी मारवाडी टाईप असतं यांचं ना, तर तो पोशाख चढवला आहे. राधेला पण ती मारवाडी टाईपमध्ये साडी असते तशी घातलेली आहे. हे राम सीतेचं मंदिर. किती सुंदर व्ह्यू आहे पहा, खूपच की पाहतच राहावं वाटत होतं, जाऊ वाटत नव्हतं इथून.